नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी विषय आहे गणित। यामध्ये आपण अपूर्णांक हा घटक आणि त्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, अपूर्णांक म्हटला की आपल्याला माहिती आहे की भाग, अपूर्णांक म्हणजेच काय, भाग म्हणजेच ज्याच्यामध्ये अंश आणि छेद असतो त्याला आपण काय म्हणतो, अपूर्णांक म्हणतो। पण अपूर्णांकामध्ये वेगवेगळ्या प्रकाराची गणित आहेत, तर त्यातलेच काही प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। बघा, इथे प्रश्न दिलाय 19 अंश छेद 7 मध्ये किती मिळवावेत, म्हणजे बेरीज 21 अंश छेद 5 येईल। आता बघा, म्हणजे प्रश्न आपल्याला कसा विचारलाय, असा विचारलाय 19 अंश छेद 7 मध्ये किती मिळवावेत, म्हणजे कोणता अपूर्णांक मिळवावा, म्हणजे हा हे इथे वर संख्या इथे खाली संख्या असं, ठीक आहे। कोणता अपूर्णांक मिळवावा, म्हणजे बेरीज किती येईल 21 अंश छेद 5। आता बघा, छेद समान आहे का, नाही आहे, वेगळा छेद आहे की नाही। मग आपण इथे 2/7 घेतलं असतं, पण इथे अंश छेद कसा आहे, वेगळा आहे, म्हणजे हे उत्तर येणार नाही। मग आपण काय करूया, एक सोपी पद्धत बघा। आता इथे काय सांगितलंय 19 अंश छेद 7 मध्ये किती मिळवायचे, म्हणजे 21 अंश छेद 5 मिळेल। मग आपण काय करूया, ह्याची किंमत काढायची ना आपल्याला। मग आपण हा जो अपूर्णांक आहे तोच काय करूया, या बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवूया। मग इथे राहिलंय का, बघा हा अपूर्णांक आहे तसा बरोबर चिन्ह 21 अंश छेद 5 हा इकडे अधिक आहे, मग इकडे बरोबर चिन्हांच्या पलीकडे गेल्यावर अधिकचं काय होतं, वजा होतं, म्हणजे 19 अंश छेद 7। आता बघा, याच्यामध्ये काय करायचं, आता छेद समान नाही आहे, छेद आधी समान करून घेऊया, कारण जर छेद समान झाला तरच त्याची काय होते, बेरीज किंवा वजाबाकी होते। मग आता बघा, बरोबर चिन्हाचे इथे बरोबर चिन्ह, 5च्या पाड्यामध्ये 7 आहेत का, नाही आहेत, आहे की नाही। पण 7च्या पाड्यामध्ये पण 5 नाहीत, म्हणजे दोन्ही सुद्धा संख्या एकमेकांच्या पाड्यांमध्ये नाही आहेत। मग अशा वेळी आपण काय करतो, या दोघांना याने गुणतो, आहे की नाही। मग इथेच मी गुणते असं, आणि या अपूर्णांकाला या दुसऱ्याच्या छेदाने गुणायचं, म्हणजे इथे गुणिले 5 आणि इथे गुणिले 5। आता बघा, 21 7 7 एके 7 7 दुने 14 21 7 147 आणि 5 7 35 छेदाला 35 वजाचे इथे वजा, 19 5 95 आणि खाली 7 5 35। बघा बरं, छेद समान झाला। आता बघा, छेद समान झाला म्हणजे छेद आपण एकदाच लिहितो आणि काय करायचं, अंशांची वजाबाकी। 147 मधून 95 वजा करूया। मग बघा, 7तून 5 गेले, 2 राहिले, 14 मधून 9 गेले, 5 राहिले आणि खाली छेद आहे तसा 35। मग आपलं उत्तर किती आले, 52 अंश छेद 35। मग बघा बरं, पर्यायामध्ये 52 अंश छेद 35 आहे, म्हणजेच 19 अंश छेद 7 याच्यामधून जर आपण 52 अंश छेद 35 हा अपूर्णांक वजा केला, मिळवला, तर बरोबर आपलं उत्तर काय येतं, हे येतं। आता कसं ते जर बघायचं असेल तर बघा, हे आपलं उत्तर आलेलं आहे, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। आता तुम्हाला जर शंका असेल तर मग बघा, हे घेऊया, बरोबर या दोघांचं हेच उत्तर येते का ते आपण एकदा चेक करूया। काय करायचं, 19 अंश छेद 7 आणि ते छेद किती आहे, 35 आहे, छेद समान करून घेऊया, त्याशिवाय बेरीज होत नाही। म्हणजे गणित कसं तयार होईल, 19 अंश छेद 7 अधिक 52 अंश छेद 35 बरोबर आपल्याला उत्तर काढायचं आहे। मग बघा, 7च्या पाड्यामध्ये 35 आहेत का, तर हो आहेत। मग याला काय करूया, 5 ने गुणूया। मग छेदात जर 5 ने गुणले तर अंशाला पण 5 ने गुणून घ्यायचं। मग आपल्याला माहिती आहे 19 5 95 खाली छेदामध्ये 7 5 35 अधिक 52 अंश छेद 35 बरोबर। आता बघा, 95 अधिक 52 यांची बेरीज करूया, छेद समान आहे म्हणून एकदाच लिहून घ्यायचा आणि अंशांची बेरीज, 5 आणि 2 7 9 आणि 5 14। बघा बरं, 147 छेद 35 आले। आता इथे 7 ने भाग जातो, बघा 7 5 35
7 दुणे 14, 7 एके 7. मग आपलं उत्तर काय आलं 21°/5. बघा जे की इथे दिलेलं आहे. मग कोणताही प्रश्न कसाही विचारू दे, आपल्याला जर ही ट्रिक्स माहीत असेल तर आपण त्याचं उत्तर अचूक उत्तर काढू शकतो. आपल्याला या प्रकारचे जर प्रश्न परीक्षेला विचारले तर आपल्याला या पद्धतीनंच सोडवायचे आहेत. चला बघूया पुढचा प्रश्न. बघा दुसरा प्रश्न पहिल्यापेक्षा जरा वेगळा आहे. 2/7 मध्ये 2/7 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 4 येईल. आता ह्या गणिताला सुद्धा 2 ट्रिक आहेत, पण मी तुम्हाला एक अगदी सोपी पद्धत सांगते. बघा इथे आपल्याला एक छोटंसं सूत्र वापरायचं आहे. सूत्र लिहून घ्या. बघा किती वेळा मिळवावेत असा जर प्रश्न विचारला असेल तर त्यासाठी आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे. अगदी एका सेकंदात याचं उत्तर मिळेल. अपूर्णांकांचा व्यस्तांक करायचा आहे. अपूर्णांक कोणता आहे 2/7. व्यस्तांक म्हणजे काय अंश आणि छेदाची अदलाबदल. म्हणजे बघा 2 अंश होता आणि 7 छेद होता. इथे काय केलं उलटं केलं. 7 अंश आणि 2 छेद. गुणिलेचे इथे गुणिले अपेक्षित बेरीज. बेरीज किती बघा बेरीज दिलेली आहे त्यांनी किती 4. मग गुणिले इथे 4 आणि वजा 1. हे सूत्र आपल्याला काय करायचं आहे वापरायचं आहे. इथे भाग जातोय भाग घालवून घेऊया कारण ह्याच्या छेदाखाली काही नाही आहे म्हणून मी इथे 1 असतो. मग ह्यांचा भाग 2 एके 2 2 दुणे 4. राहिलंय काय बघा 7 गुणिले 2 वजा 1. 7 गुणिले 2 वजा 1. मग बघा 7 दुणे 14 वजा 1 बरोबर किती 13. म्हणजेच 2/7 मध्ये 2/7 13 वेळा मिळवले तर बेरीज 4 येईल. मग या पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढायचं आहे. बघा तुम्हाला जर ह्या ट्रिक्स आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुढचा प्रश्न बघा 6/10 या अपूर्णांकात 6/10 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल. बघा हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. हेच सूत्र वापरा आणि अगदी काही सेकंदात तुमचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग हा प्रश्न समजला असेल ही ट्रिक आवडली असेल तर नक्की याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न बघा 1/19 हा अपूर्णांक 5 वेळा घेतल्यास कोणता अपूर्णांक मिळतो. आता बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलंय 1/19 हाच अपूर्णांक 5 वेळा घ्यायचा आहे. मग 5 वेळा आपल्याला माहिती आहे 5 वेळा म्हटलं की गुणिले 5 करतो आपण बरोबर आहे. मग खाली काय नाही म्हणजे 1 असतो. मग आपल्याला मिळते काय करायचं अंशांचा गुणाकार. अपूर्णांकामध्ये काय करतो अंशांचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. मग 5 एके 5 19 एके 19. मग आपल्याला कोणता अपूर्णांक मिळेल तर 5/19. पर्याय क्रमांक 2 मध्ये हे उत्तर आहे. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांक या घटकावरील महत्त्वाचे उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेली आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.